अंकुदाच्या काजूला तोवर आला। हा बघा, पिवला पिवला पिकलेला कोकणीस कडक मध्ये एकदम। नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा, काय समजले मंडळीनो, सगळ्यांना सुप्रभात आणि स्वागत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आणि मंडळीनो, आता मी अंकुशच्या वाडीत येऊन बसलाय, गाडी इथं लावली आणि आता आपण जाऊया खाली। अंकुश निघाले की बघायला। घरातनं आज व्हिडिओ चालू नाही केला, म्हटलं इथूनच करूया, कारण आपल्याला आपले सुधाकर बागवे साहेब यांनी सेल्फी स्टिक आणि बॅटरी काल दिली, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच। तर ती सेल्फी स्टिक जोडून मी आज सेल्फी स्टिकनी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतोय। सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद। हे गिफ्ट मी घेतलं आहे, त्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि मला आता सोपं वाटतं जरा। आणि सेल्फी स्टिकमुळं तुम्हाला व्हिडिओ बघणाऱ्यांना पण मागचं बॅकग्राऊंडला काय झाडं बिडं जंगल विंगल व्यवस्थित बघता येतं आहे, त्यामुळे एक सोपं काम झालं आहे। आणि बॅटऱ्या 2 आहेत, त्यातले अंकुशला एक मला एक, तर बॅगेतून आणले आहेत मी। तसे आत्ता काय बॅटरीची गैरसोय होत नाही, कारण गाडी असल्यामुळं अंगणातनं निघालो का संध्याकाळी परत अंगणात गाडी येते, त्यामुळे कुठं चालायला लागत नाही। तरी पण बॅगेत ठेवले, कारण का संध्याकाळी यायला कालोख होतो ना, मग कालोखातनं कुठं काय एमर्जन्सीला गाडी बंद पडली काय झालं तर बॅटरी असावी। आणि आपल्याकडं रस्त्यानं संध्याकाळचे ट्रॅव्हल्स असतात, एसटे विसटे, त्यामुळं समोरासमोर 2 मोठ्या गाड्या आल्या का रस्ता बंद होतो, मग थांबायला लागतं, म्हणून असावी बॅटरी। काल 2दा असा सीन झाला। सकाळी जाताना पिंपर गावात 2 एसट्या समोरासमोर आल्या, मग जागा नाही त्यांना पास व्हायला, मग त्यांच्या मागं आम्ही अडकलेला होता, कारण एका बाजून गटाराच्या लाईनीत हे केबल टाकायचं काम चालू आहे, तर सगळं चर मारलेलं आहेत लांबलचक सगळ्या रस्त्याच्या बाजून एका बाजून, त्यामुळं पास होता येत नाही। संध्याकाळी आलेला बऱ्या फाट्याच्या वर त्या टेपात टर्न मारलेला, तर तिथं आमच्या पुढे एक ट्रक होता आणि ट्रकच्या मागनं 2 ट्रॅव्हल्स मागोमाग येत होत्या, तेव्हा अडकलेला म्हटला। पण त्याच्यात टाईम नाही गेला नशीब, नाही तर आम्ही विचार केलेला होता परत मागं जायचा आणि आबलोलीकडनं यायचा। तर आज आपण आबलोलीकडनं जायचा असा विचार केलेला आहे, म्हणजे का रस्ता कसा आहे बघू आणि किती किलोमीटर आपल्याकडनं होते त्या बघू। पिंपर मार्गे बऱ्या फाट्यावरनं आपल्याला 28 किलोमीटर आहे कंपनी। एक दिवस आबलोलीकडनं जाऊन बघूया। तर आता बघू अंकुशदा तयार झाला आहे की आणि काय म्हणतोय त्याच्यावर आहे, चला बघू। अंकुशदाची काजू तोवारली मंडळीनं, एवढ्या लवकर कशी काय, नोव्हेंबरमध्येच, हा बघा। अरे वा, माझा आताच लक्ष गेला, अंकुशदाच्या काजूला तोवर आला। अरे वा वा वा, मस्त मस्त मस्त। चला इकडनं जाऊया की आज। आज दादाच्या काजू खालनं वाट काढूया आपण। कॅमेरा हलतो, हां जरा जवळ घेता, हां चला काजू खालनं, बघ काजू वर 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 बघा, चारी बाजून असं मस्त। त्याला काजू खालनं आलेला, कलमाजवळनं डाव्या बाजूला मारायचा टर्न। ओ अंकू, चला चाफा फणस, हा आला आला आला। सकाळी सकाळी कुणी कुठच्या गोष्टीला विचारला तर नाही म्हणायचं नाही, नाही तर दिवसभर आपल्याला कोण काय विचारित नाही, अशी म्हण आहे, ठीक आहे। त्यामुळे आता सकाळी चाय विचारली तर चाय पियाची। घरात 2दा होते, आता ही 3री, जास्त पिऊ नये पण वायच जमते। आला र, चला। अंकुशाच्या मागच्या परसावनात तुम्हाला मागं फोकणीच दाखवली होती ना, ती आता पिकायला लागले, तर जरा जाऊन बघूया। मामी आज मला पिकलेलं एक फोकणीस देणार आहे, तर त्या फोकणीस पण मी सोलताना नंतर खाताना तुम्हाला सेपरेट रीलच्या टाईप असा व्हिडिओ बनवून दाखवीनच। हां, आता आपण फोकणीस हा बघूया। ही बघा पिकलेली बघा, दाखवतो, पिवली होता थोडीशी। अरे कुठं गेला, हा बघा, हा बघा, पिवला पिवला पिकलेला कोकणीस कडक मध्ये एकदम। हा थांबा, आधी इथला व्हिडिओ काढता, हा। आणि इकडं कुठं ही बाकीची सगळी भरपूर आहे तशी, आता सुरुवात झाली पिकायला। काल मी वरती मामीन पाठवलं होतं, त्यातल्या पाकल्या खाल्ल्या, आज अक्का देणार आहे, त्यामुळे म्हटलं तुम्हाला व्हिडिओ दाखवीन मी, है ना। भारी आहे ना। बरं, मला फोकणीसाला इंग्रजीत काय म्हणतात तर कमेंटमध्ये अगदी नक्की सांगा हो। हां,
हां चला हा बघा भरपूर आहे. आता मामी कुठचा देते तर बघून ठेवूया. आणि हा काय असा आहे वेगळा, ह्याचा आकार व काय असा आहे. असू दे चल. आता बरोबर दोघं दिसताव आपण सेल्फी मध्ये. इकडे एका बाजूला या. हां आता हाईटचा प्रश्न नाही काय नाही, आता बरोबर सगळं मॅचिंग होतंय. चला निघालेला आता अंकुशदा सांगाती आणि गाडीकडनं. आज आपण अंकुशदा पण म्हणतोय की आपण आबलोलीच्या मार्गाने जाऊया. जरा बघू तर खरा जाऊन किती किलोमीटर जास्त आहे. आपल्याला काय कुठच्या ना कुठच्या मार्गाने कंपनीत पोचल्यास कारण टायमावर. नवीन नवीन मार्ग फिरायच पाहिजे, कारण आपल्याला अख्खा घागर तालुक्यातला प्रत्येक गाव फिरायचा असा आपला स्वप्न आहे. हां पण सुट्टीच्या दिवशी कामावर टाईम नाही मिळतो. आम्हाला वाटलं तर लवकर निघायला, पण थंडीचा दिवस आहेत ना त्यामुळं नाहीच लवकर निघायला होत नाही. चला मंडळीनो, बाबूदादान गाडी काढला नाही आणि आज आबोली मार्गे वसाडा गेला मला सोडून. चला बाबू हे निघालायचा आहे ना, तर पाय ठेवायचा. चला मंडळी निघालो आम्ही. चला बाबू हां बरोबर. चला गाडीतनं निघालो, वरती आलो चौकीवर. आज बाबूदा म्हणतो की आपण आबलोली मार्गे जाऊया. बघूया किती किलोमीटर आहे ते. बाबू ह्या साईडने बोऱ्यापाड्याच्या इथून किती किलोमीटर आहे, म्हणजे वरत्या पिंपर मार्गे घुसतो तिथं. तुला कंपनीपर्यंत 28 किलोमीटर आहे. 28 बरोबर ना, मी सिंगल 28 जाऊ येऊन मला वाटतं 56. हां 28 बरोबर ना. हां आता आबलोली मार्गे बघूया किती आहे ते. लावलंच आहे ना, ड्रायव्हर काढलंच आहे ना. ओके ठीक आहे. म्हणजे बाबू मला सकाळी त्याच्या कोण रे पुढं कुत्रा म्हटलं कोण. सुंदर मंदिर. कुठलं मंदिर आहे रे बाबू. बोर्डावर वाचता
कोथलूक आपण पार केलेला ना का कोथलूकला आहे? हां हां. बाबूला या बघून मला पहिले दिवस आठवलं सायकलवरचं. सायकल चालवायला मला अमृतने शिकवला. हां शिकवली तुला सायकल चालवायला त्या सायकलवर. हां कारची सायकल होती ना. बरोबर. हां. आणि बघ ना बाबू, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा म्हणतो कधी मोठं हो, तेव्हा मोठ्यांचा बरा काय शाळेत नको जायला, अभ्यास नको करायला मस्त की. हां. आणि आता मोठं झालं तर आता वाटतं लहानपण व्हावं. हां. चला हा आपल्याला काय दिसत नाही अरे खड्डा, काहीतरी करावं लागणार. आरुसारखा कॅमेरा होतोय, पटकन फिरतोय, तसं करायला नाही पाहिजे. दादा
सुटलेलं आताच कामावरनं, हायवेवर आणलेली गाडी आता निघतो. आणि मग आता काय थांबायचं आपल्याला तळीवर आज, तळीवर कवर घ्यायचं होतं रे. आणि बाटलीचं पेट्रोल घ्यायचं आहे. घेऊया. बघूया, चल 2-3 कामं आहेत ती करूया आणि मग जाऊ. हां चालेल सर. चला हां चला, तळीला बाजारपेठेत उतरलेला आहे. आज अंकुशाची कामं भरपूर असते. तळी आज करू, आज इथंच चालू होणार आहे. चौकात जाऊ आरामात, कधी ना कधी थांबायला लागणारच आहे. काय अंकुश, काय काय काम आहे? शॉपिंग करायची, शॉपिंग. कवर घ्यायचे रे मोबाईलला. ठीक आहे, चल.